नमस्कार रसिक श्रोते हो. आपण वाचत आहोत नॉट विदाऊट माय डॉटर हे आत्मकथन बेट्टी महमूदी ह्यांनी लिहिलेलं आणि सहलेखक आहेत विलियम हॉफर. ह्याचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोहनी यांनी. अत्यंत सुंदर अनुवाद केला आहे. अनुवाद वाचताना आपल्याला मूळ कथेशी पूर्णपणे एकनिष्ठ राहिलेलं, लेखिका पूर्णपणे एकनिष्ठ राहिली आहे हे कळून येतं. बेट्टी आणि मुडी ह्यांच्यामधला ताणतणाव वाढतच चालला होता आणि मुडीची बहीण, त्याच्यामध्ये एक आमे बोझर्क ही त्याची बहीण, त्याच्यामध्ये तेल ओतायचं काम करत होती. त्यामुळे भडका उडणं हे साहजिकच होतं. आता आपण पुढे वाचूया. नॉट विदाऊट माय डॉटर. शाळा उघडायचे दिवस आले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी तेहरानमधल्या एकूण 1 शाळांमधील शिक्षक आपापल्या विद्यार्थिनींसह एका प्रचंड मिरवणुकीत भाग घेतात. मिरवणूक कसली? मोर्चाच म्हणा ना. आमे बोझर्कच्या घरावरून शेकडो विद्यार्थ्यांच्या रांगा माग बार्क अमेरिका म्हणजे अमेरिका मुर्दाबाद आणि माग बार्क इस्रायल मुर्दाबाद अशा घोषणा देत निघाल्या. इकडे खोलीत महातोबने कान झाकून घेतले. या मिरवणुकीचा आणखीन एक भलताच परिणाम झाला. मुडीच्या अचानक डोक्यात आलं, महातोबला शाळेत घालायला हवं. महातोबला इराणी संस्कृतीप्रमाणे व्यवस्थित आदर्श कन्या करायची स्वप्न तो पाहू लागला. थोड्याच दिवसात त्याने घरात जाहीर केलं, उद्यापासून महातोबची शाळा सुरू. अजिबात नाही, मुळीच नाही, मी ओरडले. महातोबने भीतीने माझा दंड गच्च पकडला. या परक्या देशात, परक्या वातावरणात मला सोडून ती एक क्षणभरसुद्धा राहू शकणार नाही याची तिला आणि मला दोघींनाही चांगली कल्पना होती. एकदा तिला शाळेत घातलं की इथे कायमचं राहावं लागणार असे विचार दोघींच्याही मनात घोळू लागले. पण मुडी आमचं ऐकणार होता थोडाच. आम्ही दोघींनी त्याच्याशी खूप वाद घातला, पण काही उपयोग नव्हता. अखेर मी म्हणाले, आधी मला डोळ्यांनी ती शाळा पाहू दे. या गोष्टीला मुडी तयार झाला. त्याच दिवशी दुपारी आम्ही शाळेत पाहणी करण्यासाठी गेलो. मला आश्चर्याचा धक्का बसला. शाळा नुसती स्वच्छ व सुंदरच नव्हती, तर अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज होती. इमारत नवी कोरी होती. सुरेख बगीचा होता. पोहण्याचा तलाव होता. अमेरिकन पद्धतीची स्वच्छतागृह होती. मुडीने सांगितलं की ही एक खाजगी शाळा होती. 1 वर्षभर महातोबला या शाळेत जायला मिळालं असतं. त्यानंतर मात्र तिला सरकारी शाळेत घालावं लागलं असतं. पण त्या शाळेचे नियम बरेच कडक असतात. त्यामुळे शाळेची सवय होण्याच्या दृष्टीने आधी या शाळेत बालवर्गात घातलेलं बरं असं त्याचं मत होतं. अर्थात पुढल्या वर्षी महातोब पहिलीत जाईपर्यंत इथे कोण राहतंय असा विचार माझ्या मनात चमकून गेला, पण तो मी गिळून टाकला. मग आम्ही मुख्याध्यापिकेला भेटलो. मुडी माझे सर्व प्रश्न फारसीमध्ये तिला विचारत होता. शेवटी मी विचारलं, इथे कुणाला इंग्रजी येतं की नाही, कारण महातोबला फारसी नीटसं येत नाही. हो, एका शिक्षिकेला येतं, पण ती आज आलेली नाही, मुख्याध्यापिका म्हणाली. मुडीच्या मनातून लगेच दुसऱ्याच दिवशीपासून महातोबला शाळेत पाठवायचं होतं. पण आमच्या सुदैवाने अजून 6 महिन्यांनी वेटिंग लिस्ट होती. आम्ही दोघींनी मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला. पण आम्ही घरी परत येत असताना माझ्या मनात मात्र उलटसुलट विचारांचा गुंता वाढत चालला होता. आज जर मुडीच्या मनासारखं घडलं असतं आणि महातोबची शाळा सुरू झाली असती तर ती माझी हार होती. आम्हाला कायमचं इथे इराणमध्ये ठेवून घेण्याच्या दृष्टीने मुडी अगदी पद्धतशीर पावलं टाकत होता. पण कदाचित
आम्ही त्याच्या या म्हणण्याला विरोध दाखवलाच नाही. तर जर आम्ही दोघी आता कायमच्या इथे राहायला तयार झालो असा आव आणला आणि त्याचं म्हणणं मान्य केलं तर कदाचित सुटकेचा मार्ग अधिक सुकर होईल. सध्या माझ्या विरोधी भूमिकेचा परिणाम म्हणून मुडी माझ्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून होता. त्यामुळे सुटकेचा काहीही प्रयत्न करणं मला शक्य होत नव्हतं. मुडीला बेसावत ठेवण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे आपण इथे कायमचे राहायला तयार आहोत असं त्याला भासवायचं. नंतर उरलेला दुपारचा सर्व वेळ खोलीत बसून मी यापुढे कसं वागायचं, कसं बोलायचं याचे बेत आखत होते. विचारांचं काहूर माजलं होतं. डोकं ठिकाणावर ठेवणंसुद्धा कठीण जात होतं. पहिलं म्हणजे आधी आपण आपली तब्येत सुधारायला हवी. नीट जेवायचं, खायचं नाही, नीट झोप घ्यायची नाही, एकसारखी औषधं गिळायची, हे सगळं आधी थांबायला हवं. सगळ्यात आधी कसंही करून या आमे बोजोकच्या घरातून मुडीला बाहेर काढलं पाहिजे. इथे मला सगळ्याच कुटुंबियांनी जणू कैदीच ठरवून टाकलं होतं आणि ते सगळे होते पहारेकरी. आम्ही इथे गेले 6 आठवडे राहत होतो. या काळात आमे बोजक आणि बाबा हाजी या दोघांचं माझ्याशी वागणं अधिकाधिक वाईट होत चाललं होतं. मी आता रोज सगळ्या कुटुंबियांबरोबर त्या तासनतास चालणाऱ्या प्रार्थनेच्या सोहळ्यात सहभागी व्हायलाच पाहिजे असा बाबा हाजींचा आग्रह सुरू झाला. इथे मुडीचे आणि त्यांचे रोज मतभेद होत. मुडीचं म्हणणं होतं की मी रोज कुराणाचा अभ्यास करतेच आहे, तो मला माझ्या गतीने करू देण्यात यावा, प्रार्थनेची सक्ती करण्यात येऊ नये. आता विचार करता करता मला समजलं की मी कधीतरी इथे कायमची राहायला आपणहून तयार होईन अशी मुडीला मनातून आशा वाटत होती. तेव्हा आम्ही तिघांनी कायमचं या घरात या माणसांच्यात राहावं असं त्यालाही नक्की वाटत नसणार. गेल्या 6 आठवड्यात मी आणि मुडीने एकमेकांना एकदाही प्रेमाने स्पर्श केला नव्हता. साधं एकमेकांच्या जवळही आलो नव्हतो. महतोब तर मुडी आला की तोंड फिरवे, हे सगळं त्याला नक्कीच मनातून पटत नसणार. आम्ही पूर्वीसारखं एकत्र आनंदात राहावं, नीटच सुबक संसार मांडावा असं त्याचंही स्वप्न असणारच. माझ्यावरचा त्याचा पहारा ही नजरकैद कमी करण्याचा एकच मार्ग माझ्यापुढे होता, तो म्हणजे आपण हे सगळं इराणमध्ये राहून करायला तयार आहोत असं भासवायचं. आता हे कसं बरं साधायचं मी विचार करू लागले. माझं वागणं मुडीला खरं वाटायला हवं असेल तर मला उच्च दर्जाचा अभिनय करता आला पाहिजे. मुडीला अजूनही असंच वाटायला हवं की माझं त्याच्यावर पूर्वीसारखंच आत्यंतिक प्रेम आहे. मनातून मी रोज त्याचं मरण चिंतित होते, ती गोष्ट वेगळी. दुसऱ्या दिवशीपासून मी हे सर्व आचरणात आणायला सुरुवात केली. कित्येक दिवसांनी आज प्रथम मी मन लावून केशभूषा केली. चेहऱ्यावर थोडीशी रंगरंगोटीसुद्धा केली. मंद निळ्या रंगाचा सुंदर पाकिस्तानी पोशाख घातला. मुडी खुश झालाय हे मला त्याच्या नुसत्या एका कटाक्षात कळलं. मग मी हलकेच सुचवलं, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मुडीने लगेच मला घराबाहेर अंगणाच्या कोपऱ्यात बसायला जागा होती तिथे नेलं. माझी तब्येत अलीकडे फार खराब झाली आहे. मी बोलायला सुरुवात केली. अशक्तपणा पण फार जाणवतो आहे. मला माझं धड नावसुद्धा लिहिण्याची ताकद उरलेली नाही. मुडी सहानुभूतीने माझं बोलणं ऐकत होता. पण मी आता ठरवलंय, अजिबात आणखीन औषधं वगैरे घ्यायची नाही. त्याला हे पण पटलेलं दिसलं. एक ऑस्ट्रोपॅथ म्हणून, नाहीतरी त्यालासुद्धा औषधांचा कुणी अतिरेक केलेला पटत नसेल. तू फार खराब झाली होतीस म्हणूनच मी औषधं देत होतो. पण खरं आहे, तू औषधं घेणं थांबवायला हवंस, तो म्हणाला. त्याच्या बोलण्याने मला आणखीन बोलायला जोर चढला.
मी म्हणाले, हे बघ, आता आपण कायमचं इथे तेहरानमध्येच राहणार ही कल्पना मलाही पटली आहे. पण मग निदान आपण लवकरात लवकर आपलं पूर्वीसारखं साधं, सरळ आणि छान संसाराला लागावं हे बरं. मलाही संसाराची हौस आहे. मुडीच्या चेहऱ्याचे भाव एकदम बदलले. तो जरा सावध झाला, पण मी ते लक्षात न आल्यासारखं बोलतच राहिले. मला संसार करायचा आहे, पण त्याला तुझी साथ हवी. मी एकटी काही करू शकणार नाही, आणि मुख्य म्हणजे ह्या घरात तर नाहीच नाही, पण तुला करावाच लागेल. मुडीचा आवाज आता किंचित चढला होता. आमे बोझर माझी वडील बहीण आहे. मला तिच्याविषयी आदर आहे, पण मला मात्र तिचा अगदी तिटकारा वाटतो. मी बोलून गेले. माझे डोळे पाण्याने भरले होते. पण आता मात्र गप्प बसवेना. मला तिची घाण वाटते. ती गलिच्छ आहे. कधीही स्वयंपाकघरात जाऊन बघा, कुणी ना कुणीतरी उष्ट खरकटा सगळे हात वाटेल तसे स्वयंपाकाच्या पातेल्यात घालतच असतं. ते कब्बशा न विसरता त्यातच पुन्हा पुन्हा चहा देतात. जेवणात पोरकिडे, भातात अळ्या, सगळ्या घरादाराला दुर्गंधी येते. आपण काय कायमचे इथे या घाणीत राहायचं? मी मनात इतके हुशारीने बेत आखले होते, पण रागाच्या भरात नाही ते बोलून गेले आणि सगळ्यावर पाणी पडलं. कारण तो माझ्यावर उखडला होता. हे असंच राहावं लागेल, तो गुरगुरला. अखेर आपली चूक लक्षात आल्यावर मी कसंबसं सावरून घ्यायचा प्रयत्न केला. आता परंपरागत इराणी स्त्रीसारखं नवऱ्याच्या पायाची दासी होऊन राहण्याचा अभिनय करायला हवा. मी अंगातल्या कपड्याची झालर उचलून डोळे टिपले आणि मुसमुसत म्हणाले, असं काय रे? मी तुला सुखात ठेवण्यासाठीच ना धडपडत असते. तू, मी, माहतो आपला कसा सोन्यासारखा संसार आहे. तो नीट करायचा तर आपल्याला इथून बाहेर पडायला हवं ना. असं डोळ्यातल्या आसवांचं अस्त्र बाहेर काढल्यावर नाही म्हटलं तरी मुडी जरासा विरघळला. मी जे काही बोलत होते ते खरंच होतं, आणि हे त्यालाही माहीत होतं. पण एकीकडे बायको तर दुसरीकडे बहीण अशा कात्रीत तो सापडला होता. पण आपण जाणार कुठे? तो म्हणाला. या प्रश्नाचं उत्तर मी शोधलेलं होतंच. आपण रेझाची हरकत नसेल तर काही दिवस त्याच्याकडे राहूया का? पण तुला तर रेझा आवडत नाही. आवडतो. मी इराणमध्ये आल्यापासून तो माझ्याशी खूप चांगलं वागतोय. AC सुद्धा. ते ठीक आहे ग, पण ते कसं काय जमवायचं ते बघायला हवं. का बरं? तो भेटला की नेहमी तर आपल्याला घरी राहायला बोलवत असतो. अगं, ते काही खरं मानायचं नाही. ते आपलं तो असंच म्हणतो, वरवरचं, केवळ तराफ. त्याने वरवरचं म्हणू दे, आपण ते खरं मानायचं आणि जायचं. मी घोडं पुढे दामटलं. नंतर किती दिवस मी मुडीचं डोकं या विषयावर खात होते. घरातल्या इतर माणसांची सुद्धा मी मुडीला जाणवेल अशा तऱ्हेने गोडी गुलाबीने वागायला सुरुवात केली होती. आता औषध पाणी एकदम बंद होतं, आणि खरोखर औषधं न घेतल्यामुळे माझी तब्येत सुधारत होती. मी इतक्यात हार मानणारी नव्हते. शेवटी एक दिवस मुडीने माझ्या कानावर घातलं, रेझा संध्याकाळी येणार होता. आता तूच त्याच्यापाशी हा विषय काढ, मुडी म्हणाला. हो, अवश्य या, रेझा म्हणाला, पण आज नको. आज आम्हाला बाहेर जायचं आहे. तराफ. सगळं खोटं. ठीक आहे, उद्या येऊ? मी तरी पण विचारलं. उद्या उद्या तसं चालेल, पण असं करू, मी कुणाची तरी गाडी मागवतो आणि तुम्हाला घेऊन जातो. हे सुद्धा तराफच. आधी आमच्याकडे फारसे कपडे वगैरे नव्हतेच, पण त्यातील सुद्धा
अगदी मोजकेच बरोबर घ्यायचे अशी मुडीने मला ताकीद दिली. आमे बोझर रोज माझा इतका तिटकारा करायची, पण आता आम्ही दुसरीकडे जायला निघाल्यावर मात्र तिचा कोण अपमान झाला. तरी मुडी आडून आडून सारखं सुचवत होता की आम्ही रेझाकडे अगदी थोडेच दिवसासाठी चाललोय, पण तरीही तिचे टोमणे चालूच होते. त्या दिवशी रात्री 10 वाजून गेले तरी रेझा आम्हाला न्यायला आलाच नाही. मग मी मुडीकडे हट्ट केला की रेझाला फोन करायचा आणि मीच त्याच्याशी बोलणार. मुडीने फोन लावून दिला आणि तो मला अगदी चिकटून बोलणं ऐकत उभा राहिला. रोझा, अरे आम्ही तुझी किती वाट बघतोय. तू आम्हाला न्यायला येणार होतास ना? हो हो हो. त्याचं काय झालं? काहीतरी काम निघालं, रेझा म्हणाला. आम्ही उद्या वगैरे येऊ की? तराफ तराफ तराफ. ते काही नाही, तू आत्ताच येऊन आम्हाला घेऊन जा. आता टाळाटाळ करण्यात अर्थ नाही हे रेझाला कळून चुकलं. ठीक आहे, मी येतो, तो म्हणाला. तो दारातून आत शिरताच मी लगेच निघाले, पण त्याला जायची अजिबात घाई नव्हती. त्याने आरामात हातपाय धुतले, कपडे बदलले, मग चहापाणी झालं. कितीतरी वेळ आम्ही बोजकशी गप्पा गोष्टी झाल्या. त्याने निरोप घेण्यात सुद्धा चांगला तास घालवला. अखेर आम्ही निघालो तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. थोड्याच वेळात एका गल्लीत शिरून एका दुमजली घरापाशी आम्ही पोचलो. इथे 2 मजल्यावर मम्मल आणि रेझा असे दोघे राहत. रेझा, एसी आणि त्यांची 2 मुलं मरियम व मेहदी असे खाली राहत, तर मम्मल, नसरीन आणि त्यांचा मुलगा अमीर वरती राहत. आम्ही घरी पोचलो तेव्हा एसीची खूप साफसफाई आवराआवर चालू होती. रेझाने इतका वेळ का घालवला ते मला आत्ता कळलं. आम्ही खरोखर येऊन उभे राहू अशी त्यांना कल्पनाच नव्हती, कारण आमंत्रण तोंडदेखलंच होतं, केवळ तराफ. मात्र एसीने आमचं आपुलकीने स्वागत केलं. रात्र इतकी झाली होती की मी लगेचच आम्हाला दिलेल्या खोलीत जाऊन कपडे बदलले. माझी पुंजी मी लगेच दडवून ठेवली. महातोबला झोपवल्यानंतर मी मनातल्या मनात सुटकेचे बेत आखू लागले. मी हळुवारपणे मुडीला खोलीत बोलावलं. त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, मला इथे आणलंस, मला खूप बरं वाटतंय. नंतर त्याच्या हातावरून हळुवार, अगदी अलगद हात फिरवला. त्याच्या अंगावर काटा उभा राहिलेला मला जाणवला. त्याचे गरम श्वास माझ्या गालांना जाणवू लागले. 6 आठवडे नुसतेच गेले होते. नंतरचा काही काळ मी कसा काढला ते माझं मलाच माहीत. मला उलट्या येत होत्या, उसासे येत होते. या माणसाचा गळा दाबून खून करावा असे विचार माझ्या मनात येत होते. पण मुडीला मात्र मी खूप आनंदात आहे असंच वाटत होतं, वाटायलाच हवं होतं. सगळं झाल्यावर मी त्याच्या कानात कुजबुजले, आय लव्ह यू. खोटं, धादांत खोटं, केवळ तराफ. मुडी दुसऱ्या दिवशी पहाटे उठला तोच आंघोळीला गेला, कारण इस्लामी धर्माप्रमाणे प्रेमसंबंधानंतर स्वच्छ शुचिर्भूत झाल्याखेरीज सकाळच्या प्रार्थनेला जायचं नसतं. त्याच्या आंघोळ करून येण्यामुळे एक प्रकारे रेझा आणि एसीला, तसेच वरच्या मजल्यावरच्या मम्मल आणि नसरीनला जणू काही खूणच पटली की आमचं पती पत्नीचं अगदी छान चाललं आहे. अर्थात खरी परिस्थिती याच्या अगदी उलट होती. स्वातंत्र्याचा मार्ग सुलभ होण्याकरता मला या ठिकाणी ज्या काही अनेक तडजोडी कराव्या लागणार होत्या त्यापैकी एक म्हणजे आम्हा पती पत्नीचे संबंध. पहिल्या दिवशी सकाळी रेझाच्या घरी महातोब आणि रेझाची 3 वर्षांची मुलगी मरियम यांची चांगली गट्टी जुळली. मरियमला तिच्या मामांनी
इंग्लंडहून पाठवलेली पुष्कळ सुंदर सुंदर खेळणी होती. मरियमसाठी मागच्या अंगणात एक छोटा झोपाळासुद्धा बसवलेला होता. अंगणात छोटीशी बाग केली होती. हे घर मात्र ओळीने बांधलेल्या सारख्या दिसणाऱ्या दुमजली घरांपैकी एक होतं. आमे बोझोरपेक्षा एसीने आपलं घर कित्येक पटींनी चांगलं ठेवलं होतं. पण म्हणून एसी काही व्यवस्थित व टापटिपीची गृहिणी वगैरे नव्हती. आमे बोझोरपेक्षा बरी इतकंच, कारण इथेही झुरळांचा सुकाळ होता, ढेकणांचा सुकाळ होता. एसीचा ताना मुलगा मेहदी बहुतेक वेळा चड्डीशिवायच इकडे तिकडे रांगायचा, इथे तिथे शू करायचा. ती तशीच वाळून जायची. फक्त त्याने कुठे शी जर करून ठेवली असेल तर ती तेवढी एसी लगेच धावून स्वच्छ करायची. पण घरभर अंथरलेल्या पर्सियन कार्पेटमध्ये बाकीची घाण तशीच असायची. या घाणेरडेपणाला कंटाळूनच की काय देव जाणे, पण इथे आल्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी मुडीने मला, महातोबला आणि मरियमला जवळच असलेल्या बागेत फिरायला नेलं. पण तेवढा सर्व वेळ मुडी अस्वस्थपणे आजूबाजूला बघत होता. कुणी आम्हाला बघत तर नाही ना अशी त्याला भीती वाटत होती. मी मात्र आजूबाजूचा नवीन परिसर बारकाईने नजरेखालून घालत होते. एक एक बारकावा नीट लक्षात ठेवत होते. रेझाच्या घरासारख्या दिसणाऱ्या घरांच्या असंख्य रांगा दृष्टी ठरेल तिथपर्यंत पसरलेल्या दिसत होत्या. त्यामध्ये शेकडो कुटुंब दाटीवाटीने राहत होती. हा शहराच्या दाट लोकवस्तीचा भाग होता. हवेत शरद ऋतूच्या आगमनाची चाहूल होती. बागेत पोचलो आणि नजर तिथल्या सुंदर हिरव्यागार हिरवळीने सुखावली. मात्र वीज आणि पाणी दोन्हीच्या तुटपुंज्या पुरवठ्यामुळे कारंजाची वाताहत झाली होती. महातोब आणि मरियम घसरगुंडी व झोपाळ्यावर थोडा वेळच खेळल्या, पण लगेच मुडीने घरी परतण्याचा आग्रह धरला. पण एवढ्यात का? इथे किती छान वाटतंय, मी विचारलं. लगेच निघा, मुडी तुटकपणे म्हणाला. मी ठरवलंच होतं त्याच्याशी कधीही वाद घालायचा नाही, त्यामुळे मी लगेच निघाले. असेच दिवस जात होते. घरातल्या कुबट घाणेरड्या वासाची पण आता सवय झाली होती. तशीच रस्त्यावरच्या गोंगाटाची सुद्धा. दिवसभर उघड्या खिडक्यांमधून लोकांची भांडणं, रस्त्यावरच्या फेरीवाल्यांच्या आरोळ्या, नाहीतर वाहनांचे आवाज येतच असायचे. सकाळची वेळ म्हणजे कचरावाल्याच्या येण्याची. अशखली अशखली असा आवाज देत फाटके तुटके बूट घालून धडधड वाजणारी गाडी ढकलत तो यायचा. मग सगळ्या बायका बाहेर येऊन आपापल्या कचऱ्याच्या बादल्या त्याच्या गाडीत रिकाम्या करायच्या. तोच नंतर रस्ता पण झाडायचा. झाडणं कसलं ते, खुशाल कडेने वाहणाऱ्या उघड्या गटारांमध्येच तो रस्त्याची घाण नेऊन लोटायचा. नंतर मीठवाल्याची फेरी व्हायची. नमाके नमाके असं ओरडत उघड्या हातगाडीवर ओलसर पाझरणाऱ्या मिठाचा ढीग घेऊन तो विकायला यायचा. हे मीठ त्याच्याकडून शिळ्या पोळी भाकरीच्या मोबदल्यात मिळायचं. पैसे वगैरे द्यायला लागायचे नाहीत. त्या शिळ्या पोळ्या नंतर तो जनावरांचं, गाई गुरांचं खाणं म्हणून विकायचा. नंतर यायचा भाजीवाला. सब्जी सब्जी अशी आरोळी देत. मिरची, कोथिंबीर, पालक आणि इतर तऱ्हेतऱ्हेच्या भाज्यांनी भरलेली हातगाडी ढकलत त्याचं आगमन व्हायचं. कधीकधी तर तो चक्क हातात एक कर्णा घेऊन यायचा आणि भाजी घ्या भाजी, ताजी 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 असं काही वेळ ओरडत सुटायचा. एसीला गडबडीने आधी चादर घालावी लागायची, मगच भाजी घ्यायला पडायचं. मग बांधलेल्या मेंढ्यांचा कलकलाट, केविलवाणं ओरडणं ऐकू आलं की समजावं मटण विक्रेता आला म्हणून. बरेचदा त्या मेंढ्यांच्या अंगावर भडक रंगाने त्यांच्या मालकाचं नाव रंगवलेलं असायचं. विक्रेता नुसता दलालीचं काम करायचा. कधीतरी चाकू, सुऱ्या, कात्र्यांना धार लावणारा एक माणूस
सायकलवरून यायचा. एसीनेच मला एकदा सांगितलं की हे सगळे विक्रेते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बाजूच्या झोपडपट्टीत राहतात. त्यांच्या बायका तर चक्क भीक मागायच्या, घरोघरी हिंडायचं, लोकांच्या दारावरची घंटी वाजवायची आणि अन्नवाडा माय करून हात पसरायचा. फाटकी तुटकी चादर तोंडावर घेऊन, फक्त एक डोळा उघडा ठेवून त्या अशी काही करून आर्त हाक मारायच्या की बस, एसी तर हमखास काही ना काही भीक घात्याशिवाय राहायचीच नाही. मम्मलची बायको मात्र या सगळ्यांना पिटाळून लावायचे. एसी आणि मी, आमच्या दोघींच्या एकमेकांविषयीच्या भावना कशा बरं शब्दात सांगू मी. खरं तर परिस्थितीने आम्हा दोघींना एकत्र राहायला भाग पाडलं होतं. त्यातल्या त्यात आली ह्या भोगासी असं म्हणून एकमेकींना आवडून किंबहुना चालवून घेण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करत होतो. निदान आम्हाला सगळ्यांना एकमेकांशी इंग्रजीत बोलता येत होतं, हे काय कमी होतं. मी एसीला घरकामात जमेल तशी मदत करत होते. मुख्य म्हणजे तिला याची खरंच जाण होती. आम्ही बोझकसारखी ती माझा तिटकारा करत नसे. तिची घरातील बाकीची व्यवस्था व टापटीप यथातथाच होती, पण स्वयंपाकाची तिला खरी आवड होती. भाज्या आणून नीटनेटक्या निवडून प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवलेल्या असायच्या. महिन्याभराच्या जेवणाचे बेत कागदावर तारीख वाराप्रमाणे लिहून ते भिंतीवर चिकटवून ठेवायचे. आहार समतोल असावा, स्वच्छता व आरोग्याची काळजी घेऊन शिजवलेला असावा, इकडे तिचं पूर्ण लक्ष असे. आम्ही दोघी बसून तांदूळ निवडून त्यातले पोरकिडे काढून टाकायचो आणि मगच भात शिजवला जायचा. त्यामुळे आता मला अळ्या पोरकिडे विरहित भात खायला मिळायचा. केवढं माझं भाग्य. गेल्या 2 महिन्यात मी जे काही अनुभव घेतले होते त्यामुळे हेही भाग्यच म्हणायला हवं. अमेरिकन लोकांचं स्वच्छतेचं वेड, त्यांना लहान सहान गोष्टीही सहन होईनाशा होतात, खटकायला लागतात. पण इथे मी आता हळूहळू बारीक सारीक गोष्टींकडे कानाडोळा करायला शिकले होते. का म्हणून विचारायचं नाही. भातात अळ्या पोरकिड्या आढळले काढून टाकायचे. बाळाने कार्पेटवर शी करून ठेवली, उठायचं आणि स्वच्छ करायची. नवऱ्याने बागेत बसायचं नाही, घरी चल असं दरडावलं की मुक्काट्याने उठायचं आणि घरी निघून यायचं. झोरे एकदा आमे बोझगला घेऊन भेटायला आली. आमे बोझग येताना आमच्यासाठी भेट म्हणून एक उशी घेऊन आली होती. ते बघून मुडी अस्वस्थ झाला. तुमच्याकडे जर कोणी पाहुणा येऊन राहिला आणि तो परत निघाला की त्याची बोलवण करताना काहीतरी भेटवस्तू देण्याची इथे प्रथा आहे. आम्हाला उशीचा आहेर करून एक प्रकारे आमे बोझगने हेच सुचवलं होतं की आता आमच्या घराचे दरवाजे तुम्हाला बंद आहेत. आम्ही तिचं घर सोडून तिचा अपमान केला होता ना. अर्थात वाद घालायला वेळच नव्हता. त्या दोघी घाईतच आल्या होत्या. झोरेने चहासुद्धा घेतला नाही. ती म्हणाली, आम्हाला बसायला वेळ नाही, मी मम्मीला हमूममध्ये घेऊन चालले. हमूम म्हणजे इराणमधील सार्वजनिक स्नानगृह. नाहीतरी जायलाच हवंय. मुडी पुटपुटला. आम्ही गेले 8 आठवडे इथे आहोत. इतक्या दिवसात तिने एकदाही आंघोळ केलेली नाही. त्याच दिवशी संध्याकाळी झोरेचा मुडीला फोन आला. दाहीजान, मम्मी आजारी आहे, ताबडतोब या. रेझाने लगेच जवळ राहणाऱ्या बहिणीची गाडी मागून आणली आणि मुडीला घेऊन निघाला. मुडी पण एक डॉक्टर म्हणून ऐटीत गेला. तो परत आला तेव्हा बरीच रात्र झाली होती. तो आला तोच मुळी बहिणीबद्दल कुरकुर करत. त्याच्या सांगण्याप्रमाणे आंघोळीच्या श्रमांनी थकून अंग दुखतंय म्हणून आमे बोझग आल्या आल्या झोपून राहिली. तिने झोरेकडून हातांवर आणि कपाळावर मेहंदीचा लेप घालून घेतला. शिवाय भुताखेतांना
घामाद्वारे पळवून लावण्यासाठी तिने अंगावर हवी तेवढी जाडजूड पांघरुणं घेतली होती आणि आरडा करत पडली होती. मुडीने तिला एक इंजेक्शन दिलं. तिला काहीही झालेलं नाही. आंघोळीचा आपल्याला कसा त्रास होतोय हे सांगण्यासाठी सगळी नाटकं चालली होती. तो घरी आल्यावर म्हणाला, रेझा माझ्याशी खूपच चांगलं वागे. ते बघून मलाही आश्चर्य वाटत होतं, कारण आमच्याकडे कॉर्स ख्रिस्तीच्या घरातून अखेर कंटाळून मी त्याला जेव्हा बाहेर काढलं होतं तेव्हा त्याने मला शिव्यांची लाखोली वाहिली होती. पण आता तो ते जुनं सगळं विसरलेला दिसत होता. इराणी राज्यक्रांतीच्या तो कितीही बाजूचा असला तरी त्याला अजूनही अमेरिकेबद्दल प्रेम होतं. एक दिवस असंच अमेरिकेची आठवण म्हणून त्याने आम्हाला पिझ्झा खायला बाहेर नेलं. मी आणि महातोब नुसत्या त्या पिझ्झा खाण्याच्या कल्पनेनेच इतके आनंदून गेलो होतो. पण प्रत्यक्षात जो प्रकार पिझ्झा म्हणून समोर आला तो बघून तोंडाची चवच गेली. तो इराणमधल्या कुठल्याही बेकरीत मिळणाऱ्या लावाश नावाच्या साध्या पावापासून केलेला होता. वरती थोडाफार टोमॅटोचा रस आणि 2-4 मटणाचे तुकडे पसरले होते. चीज तर अजिबातच नव्हतं. त्याची चव एकंदरीतच फार वाईट होती. त्यामुळे आम्ही तो कसा तरी घशाखाली घातला. पण रेझाने आम्हाला इतक्या प्रेमाने बाहेर खायला आणलं होतं त्याबद्दल मात्र मी त्याचं खूप कौतुक केलं. रेझा पण आता स्वतःवर खुश झाला. मग त्याने जाहीर केलं, एसी, आजपासून तू हिच्याकडून अमेरिकन पद्धतीचा स्वयंपाक शिकायचा बरं का. अमेरिकन स्वयंपाक शिकायचा तर त्यासाठी लागणारं सामान दुकानांमधून हुडकून आणायला हवं. त्यासाठी सारखं बाहेर पडायला हवं. ही संधी चांगलीच चालून आली होती. मुडीने काही म्हणायच्या आत मी लगेच होकार देऊन टाकला. नंतरचे कित्येक दिवस मुडीला दावणीला बांधून आम्ही इराणी बाजाराच्या धक्काबुक्कीत वेगवेगळ्या गोष्टींच्या शोधात निघायचो. माझी नजर बारकाईने सर्व रस्ते न्याहाळून आसपासच्या खाणाखुणा लक्षात ठेवायची. या खरेदी प्रकारातूनच मला कितीतरी व्यवहार ज्ञान मिळालं. टेलिफोनवरून मागवायच्या भाड्याच्या टॅक्सी महाग पडतात. त्यापेक्षा नारिंगी टॅक्सी घेणं स्वस्त. नारिंगी टॅक्सी याचा अर्थ खाजगी गाडी. या खाजगी गाड्यांचे चालक हवी तेवढी माणसं आत कोंबून अगदी थोड्या भाड्यात माणसांची ने-आण करीत. यांच्या गाड्या बसस्टॉपच्या आजूबाजूला रेंगाळत उभ्या असायच्या. मुडीला खरेदीला बरोबर रोज न्यायचं हे माझ्या आणि त्याच्या दृष्टीने कटकटीचं कंटाळवाणं काम असायचं. पण मी एकाच आशेवर होते की कधीतरी तो या रोजच्या कटकटीला कंटाळेल आणि आम्हाला बायकांना एकटं जाऊ देईल. न जाणो कधीतरी मी आणि महातोब काहीतरी बहाणा करून दोघीसुद्धा बाहेर पडू शकू. कदाचित मला परत एम्बसीत एखादी खेप घालता येईल. हेलनला परत एकदा भेटून स्टेट डिपार्टमेंटमधून काही नवीन हालचाल असली तर त्याचा पत्ता लागेल. मुडी तसा स्वभावतः आळशीच. मी आत्ता इथे इराणमध्ये चांगली रुळते आहे अशी जर त्याची एकदा खात्री पटली तर तो दरवेळी माझ्यावर नजर ठेवायला माझ्याबरोबर असल्या बायकी कामांसाठी येणारही नाही. रेझा आणि एसीकडे येऊन आता 15 दिवस व्हायला आले होते. वेळ फार थोडा उरला होता. ते दोघं आता आमच्या सहवासाला कंटाळले असल्याचं त्यांच्या वागण्यावरून दिसायला लागलं होतं. एक तर जागा लहान होती, तशी अडचणच होई. मरियम लाडावलेली मुलगी असल्याने खेळण्यावरून तिची व महातोबची रोजची भांडणं होऊ लागली. रेझा तसं काही बोलून दाखवत नसे, पण तो दिवसभर बाबा हाजींच्या फर्ममध्ये अकाउंटंटची नोकरी करून थकून भागून घरी यायचा तेव्हा आळशी व निष्क्रियपणे दिवस घालवणाऱ्या मुडीबद्दलचा राग कधीतरी चेहऱ्यावर दिसायचा. अमेरिकेत हाच रेझा महिनोन महिना मुडीच्या जीवावर चैन करत
आमच्या घरी मुक्काम ठोकून होता. पण आता आता परिस्थिती याच्या बरोबर उलट झाली होती आणि ते त्याला रुचत नव्हतं. रेझाकडून आपल्याला अशी वागणूक मिळावी हे मुडीला अर्थातच सहन झालं नाही. आपण आता इथे जास्त दिवस राहता कामा नाही, तो मला म्हणाला. तुला जरा बरं वाटावं म्हणून आपण इकडे आलो, पण आता आमे बोझरकडे परत जायला हवं. तिलाही दुखवून चालणार नाही. हे शब्द ऐकून माझं धाबं दणाणलं. पुन्हा मला त्या घरात नेऊ नको म्हणून मी मुडीच्या किती विनवण्या केल्या, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. माहतोब पण ही बातमी ऐकून रडकुंडीला आली. मरियमची आणि तिची कितीही भांडणं होत असली तरी इथे निदान खेळायला, निदान भांडायला कुणीतरी होतं. परत रात्री मी आणि तिने देवाची आळवणी केली. देवा आता तूच काहीतरी कर. आणि देव खरोखरच धावून आला. त्याच दिवशी संध्याकाळी मम्मल आणि नसरीन आमच्याशी बोलायला आले. मुडीने त्यांच्याशी आधी काही सुतोवाच केलं होतं की ते आपणहूनच आले होते, देव जाणे. त्या दोघांनी आम्हाला त्यांच्या घरी येऊन राहण्यासाठी बोलावणं केलं. नसरीन अगदी अस्खलित इंग्रजी बोलते हे बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. ही गोष्ट तिने इतके दिवस माझ्यापासून लपवून ठेवली होती. मम्मल तर दिवसभर कामानिमित्त घराबाहेरच असतो आणि मी दुपारी युनिव्हर्सिटीत जाते. आमच्या बाळाला सांभाळायला कुणीतरी हवं होतं, ती म्हणाली. महातोबने आनंदाने उडीच मारली. नसरीनचा मुलगा अमीर जेमतेम वर्षाचा असेल. तो फार चलाख आणि गोड होता. मुख्य म्हणजे त्याच्या अंगात नेहमीच चड्डी असायची. अमेरिकेत मला मम्मलचा तर रेझाहूनही अधिक तिटकारा आला होता. इराणमधील संपूर्ण मुक्कामात नसरीन माझ्याशी एकदाही 2 गोड शब्द बोललेली नव्हती. पण तरीही त्या आमे बोझरच्या घरी जाण्यापेक्षा वरच्या मजल्यावर मम्मलकडे राहायला जाणं बरं. शिवाय हे निमंत्रण खरं होतं, तराफ नव्हता. मग आम्ही आमचं चंबुगबाळं उचललं आणि वर राहायला गेलो. रात्र झाली होती. नसरीन मुलाला झोपवत होती. झोपवण्यापूर्वी तिने घाणेरड्या वासाच्या बिया त्याच्यावरून ओवाळून दृष्ट काढली आणि त्यात जाळात फेकल्या. त्याचा घाण वास घरभर पसरला. त्यापेक्षा ग्लासभर दूध देऊन एखादं अंगाईगीत म्हटलं असतं तर जास्त छान झालं असतं असं माझ्या मनात आलं. पण मी गप्प बसले. मम्मल आणि नसरीनने त्यांची स्वतःची बेडरूम आमच्यासाठी रिकामी केली आणि ते बाहेरच्या खोलीत जमिनीवर अंथरूण घालून झोपले. एकंदर त्यांच्या घरी अगदी मोजकंच सामान होतं. एक अवाढव्य टेबल आणि 10-12 खुर्च्या स्वयंपाकघरात होत्या. पण त्यांना मात्र बाहेरच्या खोलीत जमिनीवर बसून जेवायला आवडायचं. बाहेरच्या खोलीत एक फोन, रंगीत TV, गालिचा आणि सोफा सेट एवढंच होतं. घराची सजावट वगैरे काही नाही. भिंती पण बोडक्याच होत्या. नसरीन तशी स्वच्छ व टापटीप होती, AC पेक्षा पुष्कळच. पण तिला स्वयंपाकाचा अतिशय कंटाळा होता. स्वयंपाक करताना आरोग्याचा, स्वच्छतेचा सगळा विचार करावा. लोकांना आवडेल असं चविष्ट स्वयंपाक करावा हे तिच्या गावीच नव्हतं. चिकन कधी विकत आणलं तर साफ न करता तसंच पिसांसकट वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये भिरकवायचं. तांदूळ तर अळ्या किड्यांनी भरलेले असायचे. ते व्यवस्थित न धुता ती खुशाल तसाच भात शिजवायची. नशिबाने थोड्याच दिवसात स्वयंपाकाचं काम माझ्या गळ्यात पडलं. मम्मलला रोज इराणी पद्धतीचंच जेवण हवं असायचं. ही एक कटकटच होती, पण निदान जे काही 4 पदार्थ करीत ते स्वच्छ नीटनेटके असतील एवढी तरी धडपड मी करत होते. शेवटी रोजच्या कंटाळवाण्या दिवसात मला काहीतरी विरंगुळा मिळाला. नसरीन युनिव्हर्सिटीत गेली
की मी घराची साफसफाई करायची, केर काढायचा, खिडक्या पुसायच्या, फरशा पुसायच्या, कितीतरी कामं. मम्मल इराणमधल्याच एका औषध कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर होता. त्यामुळे आम्हाला कितीतरी छान छान वस्तू घरी मिळायच्या. या वस्तू इराणच्या बाजारात कधी उपलब्ध नसायच्या. त्यामुळे नसरीनच्या कोठीच्या खोलीत रबराचे हातमोजे, डझनभर शॅम्पूच्या बाटल्या आणि कपडे धुण्याच्या सुरेख वासाच्या साबणाच्या तर 100हून अधिक पेट्या होत्या. भिंती धुतल्यावर स्वच्छ होऊ शकतात हे नसरीनला आज प्रथमच कळलं. दुपारच्या माझ्या कामगिरीनंतर भिंती नेहमीसारख्या धुरकट, काळपट न दिसता मूळच्या सफेद रंगात चमकू लागल्या होत्या. ही फुकटची कामवाली बरी मिळाली होती. त्यामुळे नसरीनला बराच वेळ मोकळा मिळायचा, अभ्यासाला, कुराण पठणाला आणि नमाज पढायला. ती घरी दारी 24 तास सतत चादर घालून असायची. पहिले काही दिवस माझं घरकाम चाललेलं असताना महातोप अमीरशी खेळायची आणि मुडी नुसता लोळून 8-7 दिवस काढायचा. निदान इथे आमचं ठीक चाललं होतं. मुडी आमे बोझरकडे जायचं नाव घेत नव्हता. बारीक सारीक कामात घोळ कसा घालावा हे इराण्यांकडून शिकावं. साधी साखर आणण्याची गोष्ट, पण मुडीचा आणि माझा त्यात अख्खा दिवस गेला. इराणमध्ये 2 प्रकारची साखर मिळते, बारीक साधी साखर आणि खडी साखर. आमे बोझर साधी साखर वापरायची आणि जमिनीवर हवी तशी सांडवायची. मुडीला मात्र खडीसाखरेचा खडा तोंडात चघळायला हवा आणि वर चहाचे घोट घ्यायचे. मम्मलने रेशनची कुपनं आमच्या हवाली केली होती. ती दाखवून पाहिजे त्या प्रकारची साखर आणता आली असती. दुकानदाराने आमची कुपन्स घेऊन जमिनीवरच रचलेल्या साखरेच्या ढिगाऱ्यातून बारीक साखर मोजून आमच्या पिशवीत ओतली. नंतर हातोडीने खडीसाखरेच्या ढेपेमधून एक भला मोठा खडीसाखरेचा खडा फोडून तो पण वजन करून नुसताच हातात दिला. आता घरी येऊन या खडीसाखरेचे बत्त्याने फोडून अगदी छोटे छोटे तुकडे करून बरणीत भरायचं कंटाळवाणं काम माझ्यावर पडलं. माझा अख्खा दिवस या असल्या कंटाळवाण्या अर्थहीन कामांमध्ये जाईल. आता 1984 सालचा ऑक्टोबर महिना चालू होता. माझा बेत हळूहळू यशाची ग्वाही देत होता, कारण मुडीचा पहारा बराच कमी होत चालला होता. मुडीला मी केलेला इराणी पद्धतीचा स्वयंपाकच जास्त आवडायचा, अगदी खऱ्याखुऱ्या इराणी गृहिणीपेक्षाही. मग स्वयंपाक व्यवस्थित करायचा तर रोजच्या रोज सामान भाजीपाला आणायला बाहेर जायला नको का? थंडी हळूहळू वाढत होती. अमीर आणि महातोबला गरम कपड्यात लपेटून आमची रोजच बाहेर यात्रा निघायची. मी नुकताच एका पिझ्झा विकणाऱ्या दुकानाचा शोध लावला होता. मी अमेरिकन असल्याने दुकानदाराने मला पिझ्झासाठी लागणारे एक विशिष्ट प्रकारचे चांगले 2 किलो चीज विकत दिले. हे वापरून मी घरच्या घरीच अमेरिकन पद्धतीने अगदी स्वादिष्ट खुसखुशीत पिझ्झा अधूनमधून बनवू लागले. तो इराणी दुकानदार वेळोवेळी मला चीज द्यायचा, मात्र मला आणि फक्त मलाच, बाकी कुणाला नाही. इराणमध्ये प्रथमच मी अमेरिकन असल्याचा काही फायदा झाला होता. पहिल्यांदा मी खरेदीला बाहेर पडले की दुकानाबाहेर मुडी अगदी काळजीपूर्वक माझ्यावर नजर ठेवून उभा राहायचा. पण हळूहळू तो या रोजच्या प्रकाराला कंटाळून गेला होता, हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत असत. एकदा त्याने मला नसरीनबरोबर खरेदीला पाठवलं व आपण घरीच थांबला. आम्हाला महातोपसाठी लोकर आणायची होती. मी तिला स्वेटर विणणार होते, पण दिवसभर खूप दुकानांमध्ये हिंडूनही विणकामाच्या सुया मिळाल्याच नाही. शेवटी नसरीनने तिच्याकडच्या सुया मला दिल्या. एव्हाना असल्या बायकी कामांकरता मुडीने आमच्याबरोबर येण्याची गरज नाही
हे मी त्याला आडून आडून सुचवलं होतं. त्याला ते पटल्यासारखं दिसलं. रोज स्वयंपाक चालू असताना मध्येच मला एखादी गोष्ट लागायची. कधी मटार, कधी चीज, कधी ब्रेड, तर कधी केचप. असं रोज रोज व्हायला लागल्यावर तो फार कंटाळला. एक दिवस सकाळपासून त्याचं काहीतरी बिनसलेलं होतं. त्यात मी बाहेर जाऊन काहीतरी वस्तू आणायची म्हटल्यावर तो वैतागून म्हणाला, जा जा आता तुझी तू, आणि आण काय हवं ते. काय रोजची कटकट. पण त्यामध्ये एक भानगड होती. मुडी मुद्दामच माझ्या हातावर कधीही पैसे द्यायचा नाही, कारण मला पळून जायचं झालं तर पैशांशिवाय ते शक्य नव्हतं असा त्याने विचार केला होता. माझ्या गुप्त पुंजीबद्दल त्याला अजूनही काही पत्ता नव्हता. मग त्याने त्यातून मार्ग काढला. मी आधी जायचं, हव्या त्या वस्तूची किंमत विचारून परत यायचं, आणि मग मुडी मला मोजून तेवढे पैसे देणार. ते घेऊन परत खरेदीला जायचं. ही गोष्ट खरं तर किती कंटाळवाणी होती, पण मी प्राप्त परिस्थितीला तोंड द्यायला आता सज्ज होते. मला किलोचा भाव काही केला कळायचा नाही. मग मी कागद पेन्सिल घेऊन जायची आणि दुकानदाराकडून भाव उतरवून आणायची. हळूहळू मला फारसी भाषेतले आकडे वाचता येऊ लागले. मात्र माझा यात एक फायदा झाला की मला एकच वस्तू घेऊन यायला 2 वेळा घराबाहेर पडण्याची संधी मिळायची. अगदी थोडक्या वेळेसाठी का असेना, पण मिळायची ना. पहिल्या काही वेळेला मी मुडीच्या सांगण्याप्रमाणे वागले. त्याचा शब्द अजिबात मोडला नाही. उगीच शंकेला जागा नको. शिवाय तो नकळत माझा पाठलाग करण्याची शक्यताही होतीच. असे बरेच दिवस गेल्यावर मी प्रत्येक खेपेला थोडं थोडं रेंगाळू लागले. बाहेर वेळ काढू लागले. दरवेळी घरी आलं की रस्त्यावरची गर्दी नाही तर दुकानातील रांगांबद्दल कुरकुर करायची. शिवाय या सबबी पटण्यासारख्याच होत्या. असंच करता करता एकदा मी इराणी एम्बसीमध्ये एक फोन करायचं ठरवलं. एका हातात महातोपचा हात आणि कडेवर छोट्या अमीरला घेऊन मी एकदाचा एक फोन बूथ शोधला. पण दुर्दैवाने फोनमध्ये टाकण्याकरता लागणारी नाणी माझ्याकडे नव्हती. नुसत्या नोटाच होत्या. मी आजूबाजूच्या दुकानांमध्ये हिंडून कुठे सुट्टे मिळतात का ते पाहिलं, पण दुकानदारांना गर्दीमुळे माझ्याकडे लक्ष द्यायलाच फुरसत नव्हती. अखेर एका दुकानदाराने मला इंग्रजीत विचारलं, फोन करायचा आहे का? मग माझ्या इथून करा ना. मी अमेरिकन असल्याचा परत एकदा फायदा. दुकानदाराचं नाव होतं हमीद. तो 2दा अमेरिकेला जाऊन आला होता. स्वाभाविक त्याला अमेरिकेबद्दल प्रेम होतं. दुकानातून मी एम्बसीत हेलनला फोन केला. माझा आवाज ऐकून हेलन आनंदाने म्हणाली, तुला आमचा निरोप मिळाला का? कुठला निरोप? तुझ्या नवऱ्याजवळ मी तुझ्यासाठी निरोप ठेवला होता. मला फोन कर असा. मला नाही माहीत. अरेच्चा, हेलन आश्चर्याने म्हणाली. बरं ठीक आहे, पण आम्ही तुझ्याशी संपर्क साधायचा सारखा प्रयत्न करतोय. तुझ्या आईवडिलांनी स्टेट डिपार्टमेंटकडे सारख्या चौकशा चालवल्या आहेत, म्हणून डिपार्टमेंटने आम्हाला कळवलं आहे. त्यांना तुझा नीट पत्ता हवा आहे. तसंच तू आणि तुझी मुलगी खुशाल आहात ना, हेही त्यांना कळायला हवं आहे. ते तिकडे काळजी करतायत. मी तुझ्या नंदेच्या घरी कितीतरी वेळेला फोन केला, पण तिने सांगितलं तू गावाला गेली आहेस म्हणून. नाही, मी गावाला वगैरे कुठेही गेलेली नव्हते, मी म्हणाले. पण तुझी नणंद तसं म्हणाली. तू परत कधी येणार आहेस तेही ठाऊक नाही, असंही तिने सांगितलं. मग मी माझं तुझ्याकडे अतिशय महत्त्वाचं काम आहे असा तिच्याकडे निरोप ठेवला. हेलनचा माझ्याशी आणखी बरंच बोलणं झालं, म्हणून नवऱ्याकडनं वेळोवेळी माझी व माझ्या मुलीची खुशाली विचारून घेण्याची, तसेच आम्ही दोघी सुखरूप आहोत की नाही याची चौकशी करण्याची परवानगी
एम्बसीने इराणी सरकारकडनं खूप प्रयत्नांती मिळवली होती. एम्बसीने मुडीला अशा अर्थाची 2 औपचारिक सही शिक्क्याची पत्रही पाठवली होती. पहिल्या पत्राला त्याने उत्तर देखील पाठवलं नव्हतं. दुसऱ्या पत्रानंतर मात्र आज सकाळीच त्याचा फोन येऊन गेला होता. त्याचं बोलणं फार तुटक आणि तुसडं होतं, हेलन म्हणाली. हे सगळं ऐकून माझ्या छातीत धडकी भरली. माझे आई बाबा सरकारी मदत घेऊन माझ्या सुटकेची धडपड करतायत ही गोष्ट मुडीच्या कानावर पडली होती. कदाचित आज सकाळपासून ह्याच कारणाने तर तो चिडचिड करत नसेल. मी फोन खाली ठेवल्यावर हमीदने मला 2 मिनटं बसायला लावलं. तुम्ही काही अडचणीत आहात का? आजपर्यंत मी माझी कहाणी एम्बसीच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कुणालाही विश्वासात घेऊन सांगितली नव्हती. माझ्या सहवासात आलेली सर्व इराणी माणसं मुडीची नातलग होती. एकाच घराण्यातली होती. त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं, अमेरिकेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन दुष्टाव्याचा होता हे निश्चित. पण त्या अनुभवावरून मी संपूर्ण इराणमधील लोकांबद्दल माझं मत बनवून टाकणं योग्य ठरलं नसतं. सगळे इराणी असेच असतील कशावरून? निदान त्या पिझ्झा शॉपच्या दुकानदाराचा स्वभाव तरी तसा नव्हता. पण आपली कथा त्याला सांगावी की नाही? त्याच्यावर विश्वास टाकावा की नाही? पण मग मी जरा धाडस करायचं ठरवलं. केव्हा ना केव्हा तरी मला बाहेरच्या जगातील कुणाकडे तरी मदतीचा हात पसरायला लागणारच होता. मग यालाच का सगळं सांगून विश्वासात घेऊ नये? माझी कथा ऐकल्यावर तो आश्वासक स्वरात म्हणाला, ताई, मी तुम्हाला काय लागेल ते मदत करेन. सगळे इराणी काही तुमच्या नवऱ्यासारखे नसतात. तुम्हाला कधीही फोन करायचा असला तो खुशाल इथे या. नंतर त्याने सांगितलं की त्याच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये काही ओळखी आहेत, तिथेही चौकशी करता येईल. देवानेच हमीदशी आज माझी ओळख करून दिली होती. मग मात्र मी घाईघाईने बेकरीत शिरले. रात्रीच्या जेवणाला लावाश पाव आणण्याच्या निमित्ताने मी बाहेर पडले होते. लांबच लांब रांग होती. अखेर लावाश पाव घेऊन बऱ्याच वेळाने आम्ही घरी परतलो. घरी परतण्यापूर्वी मी महातोबला बजावून सांगितलं होतं, मी फोन केला त्याबद्दल किंवा हमीदशी माझं बोलणं झालं त्याबद्दल डॅडींना काहीही सांगायचं नाही. अर्थात मी हे सांगितलं नसतं तरी चाललं असतं. अवघ्या 5 वर्षांच्या महातोबला परिस्थितीने किती मोठं, शहाणं, समजूतदार बनवून सोडलं होतं. मी घरी आल्यावर मुडीने प्रश्नांचा भडीमार सुरू केला. साधा पाव आणायला इतका वेळ लागावा हे त्याला पटत नव्हतं. मग मी तोंडाला येईल ते सांगितलं. म्हटलं, बेकरीत गेलो तर भली मोठी रांग होती. आमचा नंबर आला तर तिथला पावच संपला. मग दुसऱ्या बेकरीत गेलो. ह्या सगळ्यामध्ये वेळ मोडला. मुडी त्यावर काही बोलला नाही, पण नंतरचे कितीतरी दिवस तो माझ्यावर खार खाऊन होता. त्याला माझा संशय आला होता का एम्बसीने पाठवलेल्या पत्रामुळे तो सावध झाला होता. त्यात माझ्या आईने पाठवलेलं एक पत्र मुडीला मिळालं. आजपर्यंत मला माझ्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी पाठवलेली सगळी पत्र त्याने हस्तगत केली होती. एक सुद्धा माझ्या हातात पडू दिलं नव्हतं. आज कोण जाणे. आईचं हे पत्र न उघडताच त्याने माझ्या हातात आणून दिलं. इराणमध्ये आल्यापासून आईचं हस्ताक्षर पहिल्यांदाच दृष्टीस पडत होतं. मी पत्र उघडलं आणि मुडीने माझ्या आधीच त्याच्यात डोकं घातलं. आईने लिहिलं होतं, प्रिय बेटी आणि महातोब, आम्ही सगळे इथे तुमची काळजी करत आहोत. तुम्ही तिकडे जायला निघण्यापूर्वी माझ्या मनात सारखी शंकेची पाल चुकचुकत होती. असं वाटत होतं ह्या दोघींना जाऊ देऊ नये.
मला तू जायच्या आदल्या दिवशी एक भयानक स्वप्न पडलं होतं. त्याने त्याने तुम्हाला दोघींनाही तिथे डांबून ठेवलंय आणि इकडे परत येऊ देत नाहीये असं मला स्वप्नात दिसलं. पण तुमच्या नवरा बायकोच्या मध्ये पडायला नको म्हणून मी काही बोलले नाही. आज आज आणखीन एक स्वप्न पडलं. महातोपचा एका एका बॉम्बस्फोटात पाय तुटलाय असं असं मला दिसलं. तुमच्या दोघींच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला तो 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 जबाबदार आहे. पत्र पुरं वाचण्याच्या आधीच मुडीने ते माझ्या हातून हिसकावून घेतलं. तो बेभान होऊन ओरडला, आता पुन्हा या कुणाचं एकही पत्र तुला मिळणार नाही, समजलं? आणि खबरदार कधी फोनवर त्यांच्याशी बोललीस तर खबरदार. यानंतर कितीतरी दिवस त्याचा माझ्यावर अखंड पहारा होता. कधी हमीदच्या दुकानावरून जायची वेळ आली तर भीतीने माझ्या अंगावर काटा उभा राही. इराण सोडून बाहेर काही जग आहे हे मुडी हळूहळू विसरत चालला होता. त्याची वृत्ती दिवसेंदिवस बेजबाबदार होत चालली होती. आम्ही अमेरिका सोडून इथे येण्यापूर्वीसुद्धा मुडीने शेवटचे काही दिवस पैशाची वारे माप उधळपट्टी चालवली होती. आमच्या क्रेडिट कार्डावर त्याने माझ्या नकळत भरमसाठ खरेदी करून आपल्या इथल्या नातेवाईकांसाठी अत्यंत उंची वस्तू भेट म्हणून आणल्या होत्या. डेट्रॉईटला आम्ही भाड्याने घर घेऊन राहत होतो. त्याचं भाडं आणि हप्त्याने घेतलेल्या इतर अनेक वस्तूंचे हप्ते आता कोण भरणार होतं? आम्ही आमच्या संसारातून जी काही शिल्लक जमा करून बँकेत टाकली होती त्यातूनही येण्याआधी मुडीने प्रचंड उचल केली होती. पण आमची इतर जी काही थोडीफार मालमत्ता होती त्याचा मात्र येण्यापूर्वी त्याने विनियोग केला नव्हता. कारण तसं झालं असतं तर मला लगेच त्याचा संशय आला असता आणि मी इकडे आलेच नसते. पण आता मात्र ती सर्व मालमत्ता इराणमध्ये या ना त्या स्वरूपात उचलून आणण्याची मुडीची धडपड चालू होती. पण मी एम्बसीमार्फत स्टेट डिपार्टमेंटला आधीच कळवून ठेवल्यामुळे ही गोष्ट मात्र मुडीला जमली नसती. हे अर्थात त्याला ठाऊक नव्हतं. अमेरिकन सरकारच्या खिशात आपल्या पैशाची कर स्वरूपात एक दमडीसुद्धा पडता कामा नये असा त्याचा आताचा दृष्टिकोन होता आणि तो तसं वारंवार बोलून दाखवत असे. पण हे असं फार काळपर्यंत चालणार नव्हतं. आमचे कर्जदार आमचा पत्ता गाडतील, आम्हाला कोर्टात खेचतील आणि घेतलेल्या पैशातली पै न पै चुकती करावी लागेल हे तो जाणून होता. आपली अमेरिकेतली सगळी मालमत्ता विकून तुझ्या आईवडिलांनी त्याचे येतील ते पैसे ताबडतोब आपल्याला इकडे पाठवायला हवे. मुडी माझ्यावर गुरकावला. जसं काही मीच या सगळ्या प्रकरणाला दोषी होते, जसं काही माझे आई वडील मुडीच्या आर्थिक बाबींना जबाबदार होते. मुडीच्या एक दिवस इराणमध्ये काही न करता निष्क्रिय बसून राहण्याने आमची अमेरिकेला परतण्याची संधी क्षीण होत होती. त्याने आपल्या स्वतःच्या आणि त्याचबरोबर आमच्या आयुष्यात न निसरता येण्याजोगा घोळ घालून ठेवला होता. यदा कदाचित कधी तो परत अमेरिकेला आला असताच तर घेणेकरांनी त्याचा गळा धरला असता आणि मी त्याला कोर्टाचा रस्ता दाखवला असता. त्याच्या वैद्यकीय पदवीची किंमत इथे इराणमध्ये 0 होती. त्याच्या मनावर परिस्थितीचं दडपण वाढत चाललं होतं. त्याचा राग तो आमच्यावर काढत होता. मी आणि महातोब त्याच्या वाऱ्यालाही उभे राहण्याचे झालो. तो खूप एकटा पडला. त्याची नजरही अलीकडे फार चमत्कारिक झाली होती. कधीतरी त्यात वेडाची लहर तरळून जायची. आमच्या शेजारच्या घरात काहीतरी नळ दुरुस्तीचं काम चालू झालं आणि 2 दिवस पाणीच आलं नाही. खरकट्या भांड्यांचा ढीग जमा झाला. तांदूळ धुवायला, भाज्या धुवायला, स्वयंपाकाला
पाणीच नाही. मी करणार तरी काय? ते पाहून मम्मलने दुसऱ्या दिवशी हॉटेलात जेवायला जायची टूम काढली. मुडीच्या कुटुंबियांची हॉटेलात अजिबातच जायची पद्धत नव्हती. त्यामुळे कधी नव्हे ती संधी चालून आल्याने मी आणि महातो जरा आनंदातच होतो. मी स्वयंपाकाचं काम नसल्यामुळे थोडासा नट्टापट्टा करत वेळ घालवला. महातोबलाही छान तयार केलं. तेवढ्यात मम्मल कामावरून परत आला. त्याचा चेहरा वैतागल्यासारखा दिसत होता. आपण कुठेही जायचं नाही आहे, तो कुरकुरत म्हणाला. म्हणजे ते कालचं बोलणं सगळं वरवरचं खोटं होतं तर? माझ्या आणि महातोबच्या आनंदावर विरजण पडलं. रोजच्या जीवनात एखादा चांगला क्षण येऊ घातला होता, तोही गेला. मी, मुडी आणि महातोब असे तिघंच बाहेरच्या खोलीत बसलो होतो. चल टॅक्सी करू आणि आपण तिघं तरी जाऊ. चल ना, बाहेर जेवायला जाऊया, मी मुडीला म्हणाले. मुळीच नाही, आपण जायचं नाही, तो लगेच म्हणाला. असं काय रे? अजिबात नाही. आपण इथे त्यांचे पाहुणे आहोत. त्यांना न घेता आपण जायचं नाही. त्यांना जर बाहेर जेवायची इच्छा नसेल तर जा आणि काहीतरी स्वयंपाक कर, जा. त्याच्या या बोलण्याने मी इतकी चिडले की मग पुढचा मागचा काही एक विचार न करता मी बोलून गेले. काल तर चांगलं ठरलं होतं बाहेर जेवायला जायचं म्हणून, आणि आता या मम्मलने मोडता घातला. या मम्मलवर मी मनोमन चांगलेच उखडून होते. या सगळ्या गोंधळात, या संकटात मला अडकवायला तोच तर कारणीभूत होता. आम्ही इराणला यावं म्हणून त्यानेच तर मुडीला गळ घातली होती. डेट्रॉईटला मला सासूतपणे सांगत होता. माझ्या मर्जीविरुद्ध मला इराणमध्ये राहण्याची जबरदस्ती कुणीच करणार नाही म्हणून. मी रागाने उठून उभी राहिले. मुडीकडे बघून म्हणाले, तो मम्मल एक नंबरचा खोटारडा आहे, लुच्चा, लफंग आहे, बदमाश आहे. मुडी झटकन उठला. त्याचा चेहरा संतापाने वेडावाकडा झाला होता. तू मम्मलला खोटारडा म्हणालीस? खोटारडा? हो हो म्हणाले. मी किंचाळले. नुसतं तोच नव्हे तर तू पण खोटारडा आहेस. तुम्ही बोलताय एक आणि करता दुसरंच. मी आणखीने काही बोलणार इतक्यात माझ्या गालावर एक चपराक बसली. क्षणभर माझ्या डोळ्यांपुढे अंधारी आली. मी अडखळून कोलमडले. महातोब मोठ्यांदा रडू लागली. तो सगळा गोंधळ ऐकून मम्मल आणि नसरीन धावत तिथे आले. मी घाईने उठून आमच्या खोलीत निघून गेले. महातोब माझ्या पाठोपाठ धावली. मी घाईने आतून कडी लावून घेणार, तोच महातोबला ढकलून देऊन मुडी आत आला. महातोब त्याच्या ढकलण्याने जोरात भिंतीवर आपटली. तिला मी पुढे होऊन धरणार, तोच त्याने मला ढकलून पलंगावर पाडलं. वाचवा कोणीतरी मला, मम्मल लवकर ये, मी ओरडले. चिडून मुडीने डाव्या हाताने माझे केस खसकन ओढले आणि उजव्या हाताने माझं डोकं जोरात भिंतीवर आपटायला सुरुवात केली. महातोब त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याने तिला दूर ढकलून दिलं. मी त्याच्या तावडीतून सुटण्याची धडपड करीत होते, पण त्याच्या ताकदीपुढे मी असहाय्य होते. परत एकदा माझ्या मुस्काडीत देऊन तो म्हणाला, मी तुझा खून करेन. काय समजलीस काय तुला? काय समजलीस काय तू? मी तुझा खून करेन, खून. मी लाथा झाडत सुटकेसाठी धडपडू लागल्यावर त्याने माझ्या कमरेत इतक्या जोरात लाथ घातली की कमरेखालचा भाग क्षणभर लुळा झाल्यासारखं मला वाटलं. यानंतर बेभानपणे तोंडाने शिव्या देत तो कितीतरी वेळ मला लाथा बुक्क्यांनी तुडवत राहिला. कोणीतरी सोडवा मला, प्लीज प्लीज मला कोणीतरी सोडवा, मी करून हाका मारल्या. पण माझ्या मदतीला कुणी आलं नाही. मम्मल नाही, नसरीन नाही,
रेझा नाही, AC पण नाही. मी मुक्काट्याने मार खात पडून राहिले. हळूहळू त्याला मारून मारून दम लागला. त्याने मला पलंगावर घट्ट पकडून धरलं. शेजारी महातोप हुंदके देत उभी होती. दाहीजान. मम्मलच्या बाहेरून हलक्या हाका आल्या. मुडी शांत झाल्यावर हळूच मम्मल खोलीत आला आणि त्याने हलक्या हातांनी धरून त्याला बाहेर नेलं. आता धीर करून महातोपने मला जवळ घेतलं आपल्या कुशीत आणि ते माझं कोकरू माझी आई होऊन मला थोपटू लागलं. माझं शरीर म्हणजे वेदनांचं मोहोळ झालं होतं. मुडीच्या मारण्याने माझ्या मस्तकावर 2 इतके मोठे लाल भडक वळ उठले होते की मला काही गंभीर दुखापत तर झाली नसेल अशी आरशात पाहिल्यावर मला शंका आली. हातापायाचे मार खाऊन तुकडे पडले होते. पाऊल उचलण्याचं त्राण नव्हतं. 2 पावलं सरळ चालता येत नव्हतं. लंगडल्याशिवाय चालूच शकत नव्हते. चेहरा तर अक्षरशः भूतासारखा दिसत होता. थोड्या वेळाने नसरीन दबकत चोर पावलांनी खोलीत आली. मला जवळ घेऊन म्हणाली, रडू नको. झालं ते झालं. माझा तिच्या शब्दांवर विश्वास बसेना. मला त्याने इतकं मारलं, त्याचं काहीच नाही. तो खुशाल मला ठार मारण्याची धमकी देतो. अगं वेडे, तो तुला ठार कसा मारेल? ती म्हणाली. तो सारखा मला तीच धमकी देत होता. पण काय ग, तू ते सगळं मुकाट्याने पाहत होतीस. तो मला मारत असताना मध्ये का पडला नाहीत तुम्ही? नसरीन काय बोलणार त्यावर? या पशुवत माणसांचा नियम होता ना, मध्ये पडायचं नाही म्हणून. तो वयाने वडील आहे, दाहीजान आहे. आम्ही कोण त्याला थांबवणार? ती म्हणाली. आमचं बोलणं महातोब अगदी लक्षपूर्वक ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. मला त्याचं शब्दात वर्णन करता येणं कठीण आहे. पण तिचा चेहरा बघत असताना माझ्या संपूर्ण शरीरावर सरसरून काटा आला. समजा याने खरंच माझा खून केला तर महातोब तुझं काय होईल ग? माझ्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. माझ्यानंतर हा तिचाही खून करेल का? का ती या माणसांच्यात लहानाची मोठी होईल? इथल्या सगळ्या बायकांसारखीच गरीब गाय, जन्मभर बुरख्याने तोंड झाकून गुलामासारखी पुरुषाच्या आज्ञेत राहणारी स्त्री. मुळे तिचंही लग्न कुठल्या तरी चुलत नाही तर मावस भावाशी लावून देईल. तिलाही तोंडातून लाळ गळणारी खुळी मुलं होतील. जाऊ दे ग, नसरीन मला समजावत होते. हे असंच असतं बरं स्त्री जातीचं नशीब. सगळे पुरुष हे असेच असतात. मुळीच नाही, मी बोलून गेले. सगळे पुरुष मुळीच असे नसतात. असेच असतात ग सगळे पुरुष. मम्मल तरी काय वेगळं आहे आणि रेझा तरी काय वेगळा आहे. मी गप्प बसले. इथून पुढे काय? आज थांबूया आपण इथे. इथून पुढे काय ते पुढच्या भागामध्ये बघूया.